नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज भाग 4. कालच्या भागामध्ये आपण येहेगावच्या तुकाराम चैतन्यांकडे महाराज निघाल्याचं पाहिलं. आता हे तुकाराम चैतन्य कोण हे आजच्या भागात पाहूया. ही तुकाराम चैतन्यांची परंपरा ही नाथपंथाची परंपरा आहे. त्या पंथाचं उगमस्थान आदिनाथ म्हणजे प्रत्यक्ष शंकरच आहेत. या पंथातील साधक योगमार्गाला बरंच महत्त्व देतात. मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव हे सगळे या पंथातले सत्पुरुष हे फार मोठे योगी होते. तुकामाईंच्या जवळही नाथ परंपरेमध्ये पहिल्या श्रेणीमध्ये नाव शोभेल इतकी योगविद्या होती. मूर्तिमंत विरक्ती, शांती आणि आनंद असं तुकामाईंचं वर्णन करता येईल. येहेळगावला असणाऱ्या या तुकामाईंकडे येण्यासाठी महाराज निघाले. श्री महाराज येण्याच्या अगोदर 3 दिवस तुकामाई सारखं असं ओरडत होते की अरे चोर येणारे आणि सगळं लुटून नेणारे, सांभाळा रे सांभाळा. जेव्हा महाराज आले आणि दोघांची भेट झाली तेव्हा महाराजांनी त्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला. चरित्रकार के.व्ही. बेलसरे असे लिहितात की ध्रुवासारखी विरक्त असलेली आणि प्रल्हादासारखे भगवंताचे प्रेम असलेली महाराजांची ती वामनमूर्ती तुकामाईंनी पाहिली आणि त्यांना आनंदाचं भरतं आलं. त्याने महाराजांना उचलून पोटाशी धरलं आणि आपल्या घरी नेलं. तुकामाईंना भेटण्या अगोदर महाराज अनेक सत्पुरुषांना भेटले, पण तुकामाईंना पाहताच त्यांच्या मनाला अत्यंत समाधान वाटलं आणि आपल्याला जे पाहिजे ते यांच्याजवळ खात्रीने मिळेल असा विश्वास त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाला. येहेळगावला येऊन महाराजांना आता 9 महिने झाले होते. गुरुच्या अखंड सेवेमध्ये ते स्वतःचं भान विसरले होते. त्यांच्या मनाचे व्यापार स्तब्ध झाले होते. अंतःकरण पूर्ण निर्वासन झालं होतं आणि खऱ्या चित्तशुद्धीचं तेज त्यांच्या शरीरावर झळकू लागलं होतं. लवकरच रामनवमी आली. रामनवमीच्या दिवशी भर उन्हात तुकामाईंनी महाराजांना रानामध्ये नेलं. एका अशोक वृक्षाच्या खाली तुकामाईंनी महाराजांचा हात धरून त्यांना आपल्यासमोर बसवलं आणि म्हणाले, पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिलं ते मी आज तुला या क्षणी देतो. असं म्हणून त्यांनी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला. तत्काळ महाराजांची समाधी लागली. बऱ्याच वेळानंतर ती उतरल्यावर तुकामाईंनी त्यांचे ब्रह्मचैतन्य असं नाव ठेवलं. अत्यंत प्रेमाने त्यांना आलिंगन दिलं आणि श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशी मंत्राची हा मंत्र जपून रामाची उपासना करावी असं सांगितलं. रामदासी दीक्षा दिली. महाराजांना अनुग्रह देण्याचा अधिकार तुकामाईंनी त्या दिवशी त्यांना दिला. प्रापंचिक लोकांना, विशेषतः मध्यम स्थितीतल्या लोकांना आपल्या प्रपंचामध्येच परमार्थ कसा करावा हे शिकव. राममंदिराची स्थापना करून रामनामाचा प्रसार कर. लोकांमध्ये भजनाचं प्रेम उत्पन्न होईल असा मार्ग तू त्यांना दाखव आणि माझे महत्त्व वाढवण्यापेक्षा श्री समर्थांचं महत्त्व वाढव असं तुकामाईंनी त्यांना सांगितलं. खरे दीन असतील त्यांची सेवा करायला सांगितली आणि सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर. अशा गोष्टी तुकामाईंनी महाराजांना सांगितल्या. अनुग्रह झाल्यानंतरसुद्धा काही दिवस महाराज येळेगावलाच तुकामाईंजवळच राहिले. पण काही दिवसानंतर तुकामाईंनी महाराजांना असं सांगितलं की तू आता हिमालयाकडे जायला हवंस. ते म्हणाले की बाळ, तुला जरी आत्मज्ञान झालं असलं तरी ते अंगात मुरलं पाहिजे. त्यासाठी एकांतात राहून आत्मचिंतन केलं पाहिजे. म्हणून हिमालयात काही काळ राहून मोठमोठ्या तीर्थांचं तू दर्शन घे आणि त्यानंतर आपल्या आईबापांना आणि कुटुंबाला भेटण्यासाठी घरी जा. आज्ञेप्रमाणे महाराज हिमालयाकडे जाण्यासाठी निघाले. मजल करीत प्रथम उज्जैन,
नंतर नैमिषारण्य, अयोध्या, काशी, प्रयाग, इंदूर आणि त्यानंतर सज्जनगडावर समर्थांचं दर्शन घेऊन रामेश्वर आणि यानंतर येहेळगावला येऊन तुकामाईंचे दर्शन घेऊन गोंदवल्याला परतले. पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास आला आहे ही वार्ता जिकडे तिकडे पसरली. थोड्याच दिवसात त्यांची लोकप्रियताही खूप वाढली. भेटायला येणाऱ्या मंडळींची संख्या पण खूप वाढली. पण भगवंताच्या नामाचे महत्त्व प्रत्येकाला सांगून श्री महाराज प्रत्येकाच्या मनाला समाधान देत असत. प्रपंचात राहून भगवंताचं नाम जर घेतलं तर आपण कृतार्थ होतो हा त्यांच्या सांगण्याचा मुख्य मुद्दा असे. सर्व संत ही एकच गोष्ट कशी सांगतात हे महाराज अतिशय कुशलतेने दाखवत. त्यानंतर 1890 श्री महाराज गोंदवल्यास बरेच स्थिर राहू लागले. कसे ते आपण पाहूया उद्याच्या भागात.